नमस्कार. मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या प्रगतीचा राजपथ या लोकप्रिय कार्यक्रमात आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज भारताचे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब आलेले आहेत. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या प्रगतीचा राजपथ या कार्यक्रमात डॉक्टर भामरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आभारी आहे. 2014 साली 16व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष बहुसंख्येने बहुमताने निवडून आला. नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सरकार स्थापन झालं. मोदीजी भारताचे पंतप्रधान झाले. याच निवडणुकीत महाराष्ट्रातील धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे देखील भरघोस मतांनी निवडून आले. 5 जुलै 2016 रोजी पंतप्रधान मोदीजींनी डॉक्टर सुभाष भामरे साहेबांची नियुक्ती भारताच्या संरक्षण राज्यमंत्रीपदावर केली. हिमालयाच्या साथीला परत एकदा सह्याद्री गेल्याने महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट. आज मोदी सरकार स्थापन होऊन जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारच्या विविध मंत्रालयांनी मंत्रालय विभागांनी अनेक विधायक कामं केली. अनेक विधायक घटना या 3 वर्षाच्या कार्यकालामध्ये घडल्या. जशा त्या इतर मंत्रालय विभागांच्या बाबतीत घडल्या तशाच भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या बाबतीतही घडल्या. मग सर्जिकल स्ट्राईक सारखी विधायक बाब आणि अशा अनेक घटना, त्याची यादी बरीच मोठी आहे. जशा विधायक घटना घडल्या तशा काही निगेटिव्ह, काही नकारात्मक घटना देखील या यादीमध्ये समाविष्ट कराव्या लागतील. त्याही नकारात्मक गोष्टींना मोदी सरकारला तोंड द्यावं लागलेलं आहे, सामोरं जावं लागलेलं आहे. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये संरक्षण मंत्रालयाने आखलेले धोरणं, केलेले कृती कार्यक्रम आणि त्या कृती कार्यक्रमांना आलेले विधायक स्वरूप याविषयीची सर्व चर्चा आज डॉक्टर भामरे साहेबांबरोबर आपण करणार आहोत. या मुख्य चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी भामरे साहेब, एक कुतूहल आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे की तुमचं शिक्षण वैद्यकीय डॉक्टर, तुम्ही अतिशय यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक आहात. तुमचं सर्व सामाजिक कार्य देखील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे. जे काही उपक्रम आणि कार्यक्रम आतापर्यंत आपण सामाजिक भावनेतून राबवले ते मुख्यतः वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे. असं सगळं वैद्यकीय पार्श्वभूमी असताना भारताच्या संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी ज्यावेळेस आपल्यावर मोदी साहेबांनी दिली त्यावेळेस हे आव्हान आपण कसं स्वीकारलं आणि कशी तयारी केली याची? अगदी बरोबर म्हणालात आपण. तर सगळ्यात आधी आपण म्हणाल्याप्रमाणे 5 जुलैला जेव्हा माझं नाव जाहीर करण्यात आलं तर मलाही अपेक्षित नव्हतं आणि कदाचित संपूर्ण महाराष्ट्राला किंवा भारतालाही अपेक्षित नव्हतं की मंत्रिमंडळात समावेश होईल. कारण ही माझी पहिलीच टर्म आणि अनेक माझे सहकारी दुसरी टर्म, तिसरी टर्म. तर साहजिकच न्यू एंट्रंट, पहिली टर्म आणि मंत्रिमंडळात समावेश होईल अशी अपेक्षा मलाही नव्हती. माझ्याप्रमाणे बऱ्याच लोकांना नव्हती. आणि त्याच्यामुळे तो एक सुखद धक्का, संधी मिळाली. त्याच्यानंतर खातं कोणतं? साहजिकच मी वैद्यकीय व्यवसायातला कॅन्सर सर्जन, 30 वर्षाचा दांडगा अनुभव हेल्थ सर्व्हिसेसमध्ये, मेडिकल एज्युकेशनमध्ये, आणि त्याच्यामुळे कदाचित आरोग्य दिलं जाईल असं मलाही वाटलं आणि बऱ्याच जणांना वाटलं. बरोबर. आणि जेव्हा ते जाहीर झालं संरक्षण राज्यमंत्री, आधी सुखद धक्का तर होताच,
परंतु एवढी मोठी जबाबदारी पेलवण्याचं सुरुवातीला नाही म्हटलं तरी एक टेन्शन होतंच, परंतु खात्री होती. मोदी साहेबांची एक पद्धत आहे, कुठलाही निर्णय घेताना मग लोककल्याणकारी योजना असो किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार असो किंवा कोणाला काय जबाबदारी द्यावी, याच्यामागे त्यांचा एक अभ्यास असतो आणि त्यांचे स्वतःचे मापदंड असतात आणि त्या मापदंडामध्ये जे जे कोणी बसतात त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात येते. आणि एक शिस्तप्रिय कार्यकर्ता, मी ठरवलं आपल्या पंतप्रधानांनी जी जबाबदारी दिलेली आहे ते प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपण ती पार पाडायची. त्याच्यामुळे जेव्हा पर्रिकर साहेबांना भेटलो, पर्रिकर साहेबांचं नाव मोठं होतं आणि जेव्हापासून ते संरक्षण मंत्री झालेत, ज्या पद्धतीने संरक्षण मंत्रालय सांभाळलं, तर म्हणतात ना, युअर रेप्युटेशन प्रिसिड्स यू. तर त्यांच्या कामाची वाहवा आता संपूर्ण भारतात होती आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना एक मोठं आव्हान होतं, ती जबाबदारी पेलवायची. आणि पहिल्याच दिवशी जेव्हा मी पर्रिकर साहेबांना भेटलो तर त्यांना एक ॲश्युरन्स दिला की साहेब, जरी मी मेडिकल बॅकग्राऊंडचा असलो पण संरक्षण खातं किंवा हा विषय मला पूर्णतः नवीन असला, पण आपल्याला अश्युअर करतो मी एक सिन्सिअर आणि ऑनेस्ट स्टुडंट आहे. त्याच्यामुळे जेही काही असेल ती शिकायची, समजून घ्यायची आणि ताकदीने ती जबाबदारी पेलवण्याची क्षमता माझ्यात निश्चितच आहे. आणि त्याप्रमाणे या जो आता मला राज्यमंत्री होऊन 8.5-9 महिने पूर्ण व्हायला आलेत आणि या कालावधीत मी एक काम केलं. संरक्षण खातं हे भारतातील जे 1-2 महत्त्वाची खाती आहेत त्याच्यातलं आहे आणि याचा विस्तार फार मोठा आहे आणि 2,83,000 कोटीचा बजेट असणारं हे खातं आहे. त्याच्यामुळे सगळा विस्तार समजून घेतला, फील्ड व्हिजिट केल्यात, इश्यूज काय आहेत, या डिफेन्समधल्या प्रत्येक डिपार्टमेंटचे काय इश्यूज आहेत आणि पंतप्रधान मोदींना आणि आपले संरक्षण मंत्री पर्रिकर साहेबांना काय अपेक्षित आहे, हे बेंचमार्क ठरवल्यानंतर त्याचा एक्सलन्ससाठी प्रयत्न करणं हे ध्येय ठेवलं. आणि म्हणून जे अलोकेशन ऑफ वर्क आहे त्याच्यात काही जे महत्त्वाची खाती आहेत, डिपार्टमेंट आहेत, त्या सगळ्या महत्त्वाच्या डिपार्टमेंटला मी आधी हात घातला आणि पर्रिकर साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि मोदी साहेबांचं डिफेन्सकडे फार लक्ष आहे. बऱ्याच वेळा त्यांचं मार्गदर्शन मिळतं आणि ते स्वतः सांगत असतात की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येक विषयात हात घालणं हा माझा पूर्वीपासूनच एक स्टुडंट म्हणून स्वभाव होताच. परंतु 2 दिग्गज नेते, पंतप्रधान स्वतः मोदीजी आणि पर्रिकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 8.5 महिन्यानंतर एक मला आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. हे संरक्षण मंत्रालयाची विड्थ अँड डेप्थ मला पूर्ण समजलेली आहे, इश्यूज समजलेले आहेत आणि मोदी साहेबांना जे अपेक्षित आहे ते केंद्रबिंदू मानून त्याच्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे. भारताच्या असुरक्षिततेच्या बाबतीत कुठलाही राष्ट्रनिष्ठ नागरिक ज्यावेळेस विचार करतो
चिंतन करू लागतो त्यावेळेस त्याला कुठल्याही बाबीपेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले असलेले सगळे बिघडलेले संबंध आणि त्यातून उद्भवलेल्या वेगवेगळ्या समस्या आणि या समस्येमुळे त्याचं व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अस्वस्थ होतं आहे अशा पद्धतीची त्याची भावना असते. तर भारत आणि पाकिस्तान या समस्येचं निश्चित स्वरूप काय? म्हणतात ना, यू कॅन चूज युअर फ्रेंड्स बट यू कॅनॉट चूज युअर नेबर्स. आपल्याला स्वातंत्र्य असतं मित्राची निवड करणे, पण शेजारी आपल्याला ते मिळालेले असतात. आणि 1947 पासनं ज्या दिवसापासनं पार्टिशन झालं आणि भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले, तेव्हापासून तर आपण इतिहास बघितला. पाकिस्तान हे दुर्दैवी राष्ट्र आहे. मी म्हणेन पाकिस्तानचे लोक खरोखर दुर्दैवी आहेत. कारण एकाच घरातले 1-2 भावंड वेगवेगळे झालेत आणि त्याच्यानंतर भारताची एकंदरीतच प्रगती आणि प्रवास आणि पाकिस्तानचा प्रवास बघितला तर फार मोठा फरक आपल्याला जाणवेल. हा जो फरक आहे हा मुळातच जे नेतृत्व आपल्याला मिळालं आणि जे नेतृत्व पाकिस्तानला मिळालं याच्यात फार मोठी तफावत आहे. लोकशाही मार्गाने एवढा खंडप्राय देश आजही एक आहे आणि तो देश लोकशाही नसल्यामुळे त्याची काय वाताहत झाली हे आपल्यासमोर आहे. परंतु शेजाऱ्याशी चांगले संबंध असावेत असं आपण 1947 पासून सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहे. पण आपल्यावर 4 युद्ध लादले गेलेत. एक तर पहिलं युद्ध म्हणजे 1948चं, जेव्हा कबाडी लोकांनी आक्रमण केलं काश्मीरवर. नंतर 1965, 1971 आणि कारगिल, असे 4 युद्ध. आणि सातत्याने भारताकडनं या शेजाऱ्याशी चांगले संबंध असावेत हा प्रयत्न झालेला आहे. अगदी मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झालेत जनतेच्या आशीर्वादाने, त्याच वेळे सार्क देशातील म्हणजे शेजारी राष्ट्रातील सगळ्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधीला बोलवलं. तो एकच हेतू होता की पाकिस्तानच्या भारताच्या समस्या सारख्याच आहेत. या दोन्ही देशांना युद्ध परवडणारं नाही आहे. कारण युद्ध झालं तर 10 वर्ष आपला देश मागे जातो. म्हणजे या 4 युद्धांनी पाकिस्तानचा अर्थव्यवस्था तर किरकोळ झालेलीच आहेत. पाकिस्तानचं तर सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड वाताहत झालेली आहे. पण फटका आपल्यालाही बसला. आपण आक्रमक नाही होत, आपल्याला शांतता हवी असताना पण देशाचं सार्वभौमत्व आणि देशाचं रक्षण करण्याची आपल्यावर जबाबदारी असते. आणि आपले ज्या फोर्सेस आहेत, आर्म फोर्सेस, एअर फोर्सेस, नेव्हल फोर्सेस, वी आर प्राऊड ऑफ देम. आज भारतातली आर्मी जगातली एक सर्वश्रेष्ठ आर्मी म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून डिफेन्स प्रिपेअर्डनेसवर आपला पहिल्यापासून लक्ष राहिलं आहे. मोदी सरकार आल्यापासून डिफेन्स प्रिपेअर्डनेसची दिशा बदललेली आहे. ही चर्चा अशीच चालू राहील. घेऊया थोडी विश्रांती. आपण सांगत होतात की पाकिस्तान हा एक दुर्दैवी देश आहे आणि या दुर्दैवी देशामधले नागरिक दुर्दैवी खऱ्या अर्थाने. आणि या नेतृत्व जसं आपल्या देशाला मिळालं चांगलं नेतृत्व, तसं पाकिस्तानला चांगलं नेतृत्व न मिळाल्यामुळे तो भरकटला गेला. तर हाच विषय आपण थोडा अजून सविस्तर विस्ताराने सांगा. पाकिस्तानचं एक कंपल्शन आहे, पॉलिटिकल कंपल्शन, आणि आर्मीचं लिडरशिप आहे त्यांचं कंपल्शन आहे. ही सगळी मंडळी स्वार्थी आहे, करप्ट आहे आणि त्यांचा हेतू एकच, जेणेकरून सत्ता त्यांच्या हातात पाहिजे. आणि म्हणून काश्मीर इश्यूचा ते सातत्याने वापर करतात. त्यांच्या देशांतर्गत ज्या काय अपयश आलेले त्यांना,
सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी असं कुठल्याही योजना त्या पद्धतीने राबवले जात नाही आहेत. गरिबी मोठ्या प्रमाणात आहे आणि ठराविक मुठभर लोकांच्या हातात सगळी आर्थिक आणि सामाजिक शक्ती एकवलेली आहे. आणि म्हणून काश्मीर इश्यू सातत्याने ते वापरत असतात. त्यांना माहिती आहे आपलं डिफेन्स प्रिपेअर्डनेस अतिशय चांगलं आहे, आपली आर्मी जगातली बेस्ट आर्मी आहे, 1-to-1 वॉरमध्ये ते आपल्याला हरवू शकत नाही. आणि म्हणून प्रॉक्झी वॉर आणि त्याचा वापर ते काश्मीर म्हणून करतायत. 1947 पासून जो काश्मीरचा इश्यू धगधगता आहे आणि स्थानिक म्हणजे काश्मीर खोऱ्यातील तरुणांना किंवा लोकांना मिसगाईड करून त्यांना चुकीच्या मार्गाला नेऊन टुरिझम याच्यावरच काश्मीर खोरं आज खऱ्या अर्थाने त्यांच्या आर्थिक शक्ती आहेत. ते टुरिझमकडे न वळवता टेररिझमकडे कसं वळवता येईल आणि त्यांना मार्गाला कसं लावता येईल अशा पद्धतीने प्रॉक्झी वॉर सातत्याने पाकिस्तान करत असेल. मग त्याच्यात क्रॉस बॉर्डर टेररिझम असेल. परंतु टेररिझमचा सगळ्यात जास्त कोणी सफर झाला असेल तर पाकिस्तानच. ते स्वतः विक्टीम आहेत, परंतु त्यांची जी ड्युअल पॉलिसी आहे, गुड टेररिझम बॅड टेररिझम, आपल्या बॉर्डरवर जे टेररिझम इन्फिल्ट्रेट करतात त्यांना ते गुड टेररिझम म्हणतात, त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणतात. आणि तिकडे त्यांच्या बलुचिस्तानकडे जे टेररिझमचा त्यांना त्रास होतो, आयसिस असेल किंवा तालिबान असेल, तर त्यांना ते वाईट टेररिझम म्हणतात. आणि या गफलतीमुळेच सगळ्यात जास्त मोठा विक्टीम स्वतः पाकिस्तान आहे. परंतु याच्यातनं काही शिकण्याची अशी त्यांची मानसिकता नाही आहे. आणि पाकिस्तानची लिडरशिप, पॉलिटिकल लिडरशिप ही कधीच पॉवरफुल नव्हती. हे आर्मी लिडरशिपच्या हाताखालचे नेहमीच बाहुले राहिलेले आहेत. आणि आज ही तीच परिस्थिती आहे. आणि आर्मीला कुठल्याही परिस्थितीत स्ट्रॉंग पॉलिटिकल लिडरशिप नको आहे. पाकिस्तान आर्मीला कुठल्याही परिस्थितीत भारत पाकिस्तानचे सलोख्याचे संबंध नको आहेत. आणि म्हणून ही क्रॉस बॉर्डर टेररिझम, प्रॉक्झी वॉर याला सतत आपल्याला तोंड द्यावं लागतं आहे. आणि आर्मीचं आमच्या फोर्सेसचं कौतुक करा असं वाटेल की मोठे रिस्ट्रेंट ठेवून समोरचे माणसं दगडं मारतात, परंतु रिस्ट्रेंट ठेवून त्यांना डॅमेज न होता त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. अशी तारेवरची कसरत आपली आर्मी काश्मीरमध्ये सातत्याने करत आली. आणि मगाशी आपण म्हणालात भारतातील सर्वसामान्य नागरिकाला याची चीड आहे आणि त्यांना वाटते की केव्हा ना केव्हा तरी हा प्रश्न सुटला पाहिजे. परंतु युद्धाने कुठलेच प्रश्न सुटत नसतात. आणि अलीकडे अणुशक्ती अनेक राष्ट्रांमध्ये वाढली. अणुशक्ती पाकिस्तानकडेही आपल्याकडे 1-to-1 वार झालं तर त्रास दोन्ही देशांना होईल. पाकिस्तान तर नामोनिशान राहू शकणार नाही असं वार झालं तर. परंतु आपलंही मोठं नुकसान होतं. मोदींचा उद्देश साधा सरळ आहे. पाकिस्तानच्या नागरिकांची आमचं वैर नाही आहे. पाकिस्तानच्या नागरिकांशी आमचं युद्ध नाही आहे. त्यांची लिडरशिप, मग ती आर्मी लिडरशिप असो, पॉलिटिकल लिडरशिप असो, यांच्या चुकांचं शिक्षा पाकिस्तानच्या नागरिकांना होऊ नये असं मत मोदी साहेबांचंही आहे. त्यांची कॅलिकटच्या राष्ट्रीय भाजपच्या सभेत म्हणाले होते की जर कधी लढाईची एवढीच खुमखुमी तुमच्यात असेल तर पाकिस्तानचे प्रश्न आणि भारताचे प्रश्न सारखेच आहेत. गरिबी पाकिस्तानमध्येही आहे, गरिबी भारतामध्येही आहे. आणि जर लढायची असेल तर गरिबीच्या विरोधात लढू. बघूया कोण आधी जिंकतं, भारत आधी जिंकतो का पाकिस्तान आधी जिंकतो. बेरोजगारी पाकिस्तानमध्येही आहे, बेरोजगारी भारतात पण आहे. जर लढायची असेल तर बेरोजगारीच्या विरोधात लढूया. बघूया कोण आधी जिंकतं, भारत जिंकतो का पाकिस्तान. अशी आमची भूमिका आहे. आणि अशी जरी भूमिका असेल, आमच्या शेजाऱ्यांच्याशी पीसफुल रिलेशन्स पाहिजे, शांततापूर्ण वार्ता पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मोदी साहेबांनी सातत्याने पहल केली. मी तुम्हाला सांगितलं ना, शपथविधीच्या वेळेस पाकिस्तानपासनं 6 राष्ट्रातील, शेजारी राष्ट्रातील सगळ्या प्रमुखांना बोलवलं होतं. त्याच्या मागचा उद्देश हाच होता. पाकिस्तानशी वार्तालाप सुरू केला.
अगदी नवाब शरीफच्या घरी जाऊन आलेत. ही आपल्याकडनं पहल होती की आम्हाला शांती पाहिजे अक्रॉस द टेबल. परंतु जर याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असं कोणी करत असेल तर त्यांना आम्ही दाखवून दिलं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून. जेव्हा आम्हाला इनपुट्स मिळालेत की बॉर्डरच्या पलीकडे टेररिस्ट कॅम्प जवळजवळ असे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत आणि ते टेररिस्ट बॉर्डरला इन्फिल्ट्रेट करून काश्मीर खोऱ्यात आणि भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा आम्हाला इनपुट्स मिळालेत अतिशय चांगल्या पद्धतीने गुप्तरित्या सर्जिकल स्ट्राईकची कार्यवाही केली. इतक्या चांगल्या प्रमाणे केलं की ते आम्ही करून आलो. त्यांचे टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले, टेररिस्ट मारले गेले 60-70च्या वरती, त्यांना सपोर्ट करणारे मारले गेलेत. पण आपल्या एकाही सैनिकाला कुठलीही इंजुरी न होता पहाटे 4 वाजेपर्यंत परत आलेत आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं आम्ही ठरवलं तर आम्ही काय करू शकतो हा संदेश पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि म्हणून 1 to 1 वार करण्याची त्यांची हिंमत नाही. आणि प्रॉक्सी वार म्हणजे काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करून आपल्याच देशातील तरुणांना म्हणजे काश्मीरी तरुणांना मिसगाईड करून हातात पेन कलमच्या ऐवजी दगड दिलीत. टुरिझमच्या ऐवजी टेररिस्टकडे त्यांनी वळवण्याचा प्रयत्न केला आणि काश्मीरी पिढीशी त्यांच्या भविष्याशी खिलवाड करायचा प्रयत्न पाकिस्तान करतोय. आणि त्याच्यामुळे काश्मीरच्या जनतेला ज्या दिवशी हे समजेल तो खरा भाग्याचा दिवस. सर, एकीकडे समर्थ भारत आणि एकीकडे खिळखिळा झालेला पाकिस्तान, अशी सगळी ही परिस्थिती आहे. या खिळखिळा झालेल्या पाकिस्तानच्या पाठीमागे अजून बाहेरची कुठली शक्ती आहे का की जेणेकरून ह्या पद्धतीचं सातत्याने भारताबरोबर भांडण्याचं किंवा भारतात समस्या निर्माण करण्याचं पाकिस्तानला बळ येतं? आपले वेस्टर्न फ्रंट, नॉर्दर्न फ्रंट जसा एक शेजारी आहे, तिकडे नॉर्थ ईस्टला आणि नॉर्थलाही अजून एक दुसरा शेजारी आहे. दुर्दैवाने चीन हा आपला एक शेजारी आहे. त्याच्याशी आपले काही इश्यूज आहेत, इरिटेंट्स आहेत. आणि आपल्या बदलत्या राजकारणाचा, खास करून मोदी साहेब आल्यानंतर संपूर्ण जगात भारताची जी प्रतिमा उंचावली, भारताचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतोय, हे बऱ्याच लोकांना सहन होत नाही. आणि चीन हा असा देश आहे, त्यांचे आर्थिक इंटरेस्ट पाकिस्तानमध्ये, चायना पाकिस्तान इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो चीनमधनं गिलगिट POK-मधनं, पाकिस्तानमधनं, बलुचिस्तानमधनं कराची बंदराजवळ होतं ते गदार पोर्ट, हा कॉरिडॉर चीनसाठी फार महत्त्वाचा आहे त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी. कारण चीनचं ऑइल आणि एनर्जी जे आखाती देशातनं येतात तर ते गल्फमधनं, अरबी समुद्रातनं भारताला वळसा घालून हिंदी महासागरातनं, मलास्का ट्रेटमधनं साऊथ चायना सीमध्ये असा लांबचा प्रवास करून जातात. आणि हा प्रवास जवळजवळ 17,000-18,000 किलोमीटरचा आहे. पण हा जर कॉरिडॉर झाला तर हे अंतर 17,000-18,000वरनं 3,000वर येणार आहे. अच्छा. तर त्यांचा तो ट्रेड इंटरेस्ट आहे. परंतु तो ट्रेड इंटरेस्ट करत असताना काही संकेत असतात, आंतरराष्ट्रीय संकेत, त्याची पायमल्ली चीनने केली. कारण POK गिलगिट हा आपला भाग आहे, हा भारताचा भाग आहे. 1947 साली तो आपल्यात होता. 48 साली आक्रमण करून पाकिस्तानने तो हस्तगत केला आणि आपलं सैन्य पोचून पुढे जाईपर्यंत युनोने इंटरव्हेन्शन केलं आणि आपली ती LOC तयार झाली. त्याच्यामुळे तिकडचा भाग पाक ऑक्युपाईड काश्मीर झाला आणि इकडे आपला काश्मीर. तर असा आंतरराष्ट्रीय समुदाय त्याला संबोधतात. परंतु आपल्या दृष्टीने संपूर्ण काश्मीर आमचा आहे आणि त्याच्यामुळे आमच्या प्रदेशातनं तुम्ही असा कॉरिडॉर काढत असाल
तर हे आंतरराष्ट्रीय संकेतांचं उल्लंघन आहे आणि त्याचा निषेध आपण नोंदवला. परंतु चीनला स्वतःचा ट्रेड इंटरेस्ट पलीकडे दुसरं कोणतंच बघायचं नाही आणि त्या आपल्या विरोधामुळे हे राजकारणाचा भाग झाला. आपल्या विरोध दुश्मन का दुश्मन अपना दोस्त अशा पद्धतीने या कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तानला सातत्याने मदत करायची, जे इतके दिवस अमेरिका करत होती. अमेरिका पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवत होते. भारताच्या विरुद्ध आपण रशियाचे मित्र असल्यामुळे तो भारताच्या विरोधात वापरला जात होता. आता तीच भूमिका चायना करते. त्याच्यामुळे आपल्याला जे काही दोन सीमेवर लढाया लढायच्या आहेत आणि दोन्ही सीमेंवर आपल्याला डिफेन्स प्रिपेअर्डनेस करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीचं डिफेन्स प्रिपेअर्डनेस आपलं चांगल्या पद्धतीने. ही चर्चा अशीच चालू राहील. घेऊया थोडी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं सर्वांचं परत एकदा या चर्चेत स्वागत. आपण सांगितल्याप्रमाणे संवादाच्या भूमिकेतून, कधी सर्जिकल स्ट्राईक सारख्या कृती कार्यक्रमांमधून आपण निश्चितपणे काय ठोस उपाययोजना केलीत, ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठले कार्यक्रम राबवले गेले हा प्रश्न निवारण्यासाठी? मोदी सरकारने डिफेन्समध्ये काय केलेलं आहे या 3 वर्षात खऱ्या अर्थाने सांगू का फार आमूलाग्र बदल झालेला आहे. डिफेन्स प्रिपेअर्डनेसमध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. डिफेन्स कॅपिटल प्रोक्युरमेंट हा एक विषय असतो. म्हणजे शस्त्रास्त्र आपण विकत घेतो. म्हणजे संरक्षण मंत्रालयाचं एक मोठी जबाबदारी असते. आपले जे आर्म फोर्सेस असतात, आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, या तिन्ही फोर्सेसना उद्या जर युद्ध झालं तर युद्धासाठी जे जे काही लागेल ते चांगल्या पद्धतीने त्यांना अवेलेबल करून द्यायचं. म्हणजे बॉर्डर एरियाज असतील तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं की जेणेकरून बॉर्डरला कुठलंही संकट आलं, ते आपल्या वेस्टर्न बॉर्डरवरनं येऊ की नॉर्थ ईस्टमधनं येऊ, की त्याला समर्थपणे तोंड देऊ शकू. ही जबाबदारी संरक्षण खात्याची असते. आणि त्याच्यामुळे संरक्षणासाठी जे जे काही लागतील वेपन सिस्टीम, प्लॅटफॉर्म, मग त्याच्यात आर्मीमध्ये वेगवेगळे रणगाडे आलेत, तोफा आल्यात किंवा बाकीचे बुलेट्स, बंदुका, एअरफोर्समध्ये फायटर एअरक्राफ्ट्स आणि नेव्हीमध्ये वेगवेगळे वॉरशिप्स किंवा एअरक्राफ्ट कॅरियर किंवा सबमरीन्स. तर अशा सगळ्या गोष्टी आता कारण टेक्नॉलॉजी फार ॲडव्हान्स झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात युद्धाचं स्वरूप बदललं आहे. पूर्वी मैदानी युद्ध व्हायचं, आता तो प्रकार राहिला नाही. कारण मिसाईल इंडस्ट्री फार डेव्हलप झालेली आहेत, मिसाईल्स डेव्हलप झालेले आहेत, न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप झालेले आहेत आणि त्याच्यामुळे सायबरसारख्या प्रणाली वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे युद्धाचं स्वरूप एकदम बदललेलं आहे. पूर्वी युद्ध महिने चालायचे आहे, आता कुठलं युद्ध ठराविक आठवड्याच्या पलीकडे जाणार नाही. अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रणाली विकसित झालेल्या आहेत. आणि या बदलत्या काळात आपल्याकडे सगळंच पाहिजे. जे कुठल्याही चॅलेंजला म्हणजे आपल्या ॲडव्हायझरीज, म्हणजे ज्यांच्याशी आपले कन्फ्लिक्ट्स होणार अशी शक्यता आहे, त्यांच्याकडे काय उपलब्ध आहे, त्यांच्यापेक्षा आपल्याकडे जास्त काय काय उपलब्ध करता येईल. 1 to 1 मध्ये किंवा दोन्ही बॉर्डर्सवर ॲट ए टाईम आपल्याला काही फेस करावं लागलं, तेवढी संरक्षण सिद्धता आहे का, तेवढी डिफेन्स प्रिपेअर्डनेस आहे का. आणि 3 वर्षापूर्वी जेव्हा आपण मोदी साहेबांनी सूत्र हाती घेतलं, परिस्थिती गंभीर होती. डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर, कारण आपलं डेमोक्रेटिक कंट्री आहे, ट्रान्सपरन्सी आहे, मल्टिपल लेयर्स आहेत ऑफ सँक्शनिंगच्या, याच्यामुळे 15-15, 20-20 वर्ष लागतात. आता फॉर एक्झाम्पल एअरफोर्समध्ये
कॉम्बॅट फायटर एअरक्राफ्ट जे आहेत, दोन्ही जर कधी बॉर्डर्सला आपल्याला ॲट अ टाईम जर कधी तोंड द्यायचं आहे तर आपल्याला किमान 42 फायटर स्क्वॉड्रन्स लागतील. परंतु आपल्याकडे सध्या 33 आहेत. त्याच्यातले 11-12 स्क्वॉड्रन ते मिक्सचे आहेत. ते 4-5 वर्षात ते रिटायर होतील. आणि ज्या पद्धतीने आता ही जी प्रॉब्लेम होता हा 2005 होता. 17 वर्षात ज्या पद्धतीने स्पीडअप करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने केले गेलं नाही. आणि म्हणून मोदी सरकार आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की स्पीडअप केलं, फास्ट ट्रॅक कॅपिटल प्रोक्युरमेंट केलं. जे 15-20 वर्षात होतं ते 1-1.5 वर्षात व्हायला पाहिजे. आणि कुठल्याही राष्ट्राची डिफेन्स प्रिपेअरनेस, संरक्षण सिद्धता ही त्याच्या सेल्फ रिलायन्सवर होते. आज काय परिस्थिती आतापर्यंत? वी आर वन ऑफ द लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ द वेपन सिस्टीम अँड प्लॅटफॉर्म. म्हणजे भारतात हे सगळे तयार होऊन भारताच्या फोर्सेसना वापरता यायला पाहिजे आणि जगातले राष्ट्रसुद्धा आपल्याकडनं विकत घ्यायला पाहिजे अशी परिस्थिती पाहिजे होती. तशी परिस्थिती नव्हती. आणि आपण बाहेरच्या देशांकडनंच वेपन्स आणि वेपन सिस्टीम विकत घ्यायचो. रशियावर जास्त अवलंबून होतो. आणि सेल्फ रिलायन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं जर कधी केलं असेल तर प्रोक्युरमेंट सिस्टीममध्ये बदल घडून आणला. मेक इन इंडियाच्या माध्यमातून जे काही बनवायचं असेल ते भारतातच बनवायचं आणि भारतातच तयार करायचं. आणि आपल्या तिन्ही फोर्सेसना जे जे काही लागेल, आपल्याकडे मॅनपॉवर आहे, टॅलेंट आहे, रिसर्च आहे. आणि त्यामुळे डिफेन्स रिसर्चला जास्तीत जास्त बढावा दिला पाहिजे. आणि त्यासाठी DRDOच्या माध्यमातून आपण मिसाईल सिस्टीममध्ये एवढी प्रगती केली आहे. जगातल्या 3-4 राष्ट्रांमध्ये आपण आलेलो आहे. मला फार जास्त डिटेल बोलता येणार नाही सिक्युरिटीमध्ये, पण जेव्हा संरक्षण राज्यमंत्री म्हणून आलो आणि ज्या पद्धतीने आपल्या DRDOच्या माध्यमातून वेगवेगळ्या रिसर्च करून, सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहे. असं क्रूज मिसाईल जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे. बरोबर आपली जरी पार्टनरशिप असली असेल पण इंडियन कंटेंट जवळजवळ 86% आहे. आणि मोठ्या अभिमानाने वाटतं की आपले शास्त्रज्ञ तेवढ्याच ताकदीचे आहेत. त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली तर त्या पद्धतीचं ते करू शकतात. आणि म्हणून डिफेन्स प्रिपेअर्डनेससाठी जे फायटर एअरक्राफ्टची कमी होती ती भरून काढण्यात आम्ही यशस्वी झालो. फास्ट ट्रॅकवरनं रफालचे आम्ही 36 विमानं खरेदी केले. हे 1-2 वर्षात आपल्याकडे येऊन जातील. आज पाकिस्तानकडे F-16 आहेत आणि जे चायनाकडे त्याच्यापेक्षा 13 इंडिया स्पेसिफिक देऊन मॉडिफाय झालेलं आपलं रफाल एअरक्राफ्ट कुठल्याही हवाई चॅलेंजला सक्षमपणे आपण तोंड देऊ शकतो. आणि ते 1 वर्षात कमी पैशात करून घेण्यात मोदी साहेब यशस्वी झाले. मेक इन इंडियाच्या माध्यमातून प्रोक्युरमेंट प्रोसिजर, आमची डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर नावाचं एक मोठं गाईडलाईन्स असते. 16मध्ये युनिक पद्धतीने आम्ही प्रोक्युरमेंट सिस्टीम तयार केली. त्याच्यात इंडिजिनियस डिझाईन डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चर म्हणजे ही प्रोक्युरमेंटची पद्धत ज्याच्याने आपले MSCs नंतर MSMEs यांना जास्तीत जास्त स्कोप करायचा. डिफेन्स इन्स्ट्रुमेंटची इकोसिस्टम तयार केली. आणि परराष्ट्राकडनं मोठे जर कधी डिफेन्स डील जरी करायचं असेल तर 30% त्यांच्याकडनं ऑफसेट क्लॉज ठेवायचा. 30% ऑफसेट क्लॉज काय? आता आपण रफालचं 60,000 कोटीमध्ये डील केलं फ्रान्सबरोबर. त्याच्यातनं आपल्याला 36 फायटर एअरक्राफ्ट मिळतील. पण त्यांच्याकडनं 50% ऑफसेट क्लॉज घेतला. 50% ऑफसेट क्लॉज म्हणजे काय? 60,000 जर कधी आमचं टोटल डील असेल त्याच्यातलं 30,000चं तुम्हाला भारतात इंडस्ट्री उभी करावी लागेल. आमच्या भारतीय कंपन्यांबरोबर, आमच्या भारतीय शास्त्रज्ञांबरोबर भारतात येऊन ती इंडस्ट्री उभी करा. त्याच्या माध्यमातून ते ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी होते. ती टेक्नॉलॉजी आपल्या लोकांना शिकायला मिळते. आपण मॅन्युफॅक्चर करतो, आपल्या तरुणांना रोजगार मिळतो.
आणि उद्या अशा पद्धतीनेच जर कधी चालना मिळत राहिली तर आपण सेल्फ रिलायन्स होऊ आणि बाकीच्या राष्ट्रांना सुद्धा आपण एक्सपोर्ट करू. आतापर्यंत डिफेन्स इक्विपमेंट आपण कधीच एक्सपोर्ट करत नव्हतो, पहिल्यांदा आपण एक्सपोर्ट करायला लागलो. काही देशांना आपण डिफेन्स इन्स्ट्रुमेंट एक्सपोर्ट करायला लागलो. UAE, युनायटेड अरब एमिरेट्स, त्यांना आम्ही एक्सपोर्ट करतो. ब्रह्मदेश आहे, श्रीलंका आहे किंवा व्हिएतनाम आहे, यांना सुद्धा एक्सपोर्ट करावं लागलो. आतापर्यंत देशात काय परिस्थिती आहे, जगात काय परिस्थिती आहे की अमेरिका, युरोप असेल, रशिया असेल, चायना असेल, त्यांची इकॉनॉमी डिफेन्स इंडस्ट्रीवरच सर्वाईव्ह आहे. ते डिफेन्स इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर करतात, सगळ्या सिस्टम्स मॅन्युफॅक्चर करतात आणि सगळ्या जगाला विकतात. भारतालाही विकतात, पाकिस्तानलाही विकतात, मिडल ईस्टलाही विकतात आणि आपण सगळेजण एकमेकाशी भांडत राहतो. त्यामुळे आपला मोठं परकीय चलन त्याच्यातच चाललं जातं. आपला खंडप्राय देश आहे, आपल्या देशाचे अनेक प्रश्न आहेत, अनेक गरिबी आहे, बेरोजगारी आहे, ते प्रश्न सोडवायचे असतात आणि सगळा पैसा जर आपण डिफेन्समध्ये टाकायला लागलो आणि बाहेरचे देश जेव्हा आपण त्यांच्याकडनं काही प्रोक्युरमेंट करतो अव्वाच्या सव्वा रेट्सने देतात. आपल्याकडे एखादी वस्तू जर कधी 60,000 रुपयामध्ये तयार होत असेल, बाहेरनं ती 60 लाखला विकत घ्यावी लागते. ही परिस्थिती बदलायची असेल तर इंडिजनायझेशन, मेक इन इंडियाच्या माध्यमातून जसं सगळेच उद्योगधंदे आपण वाढवतोय त्याच्यात डिफेन्स सेक्टरही तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपले MSMEs असतील, SMEs असतील, यांच्यासाठी जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं. म्हणजे इकोसिस्टम तयार करत असताना 10 कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट असेल तर आपल्या MSMEsना देतो, त्याच्यासाठीच रिझर्व आहे. आणि हे इंडिजिनस डिझाईन डेव्हलपमेंट ही जी प्रोक्युरमेंटची नवीन सिस्टीम काढली ही आपल्या SMEsसाठीच केलेली आहे. म्हणजे तुम्ही प्रोक्युरमेंट करताना इंडियन कंटेंट 40 to 60% पाहिजे, हा आपण क्लॉज ठेवला आहे. त्यामुळे आजकाल काय झालं आहे, आपण बाहेरच्या भूमिकेत आजपर्यंत होतो तर ती भूमिका आपण बदलली. कम इन्व्हेस्ट, मॅन्युफॅक्चर हिअर विथ आवर पीपल. हा आमूलाग्र बदल मोदींच्या नेतृत्वाखाली आणि येत्या काही वर्षात आपण डिफेन्समध्ये सेल्फ रिलायन्स राहू, हा एक मोठा आपण एक मोदी सरकारची अजून एक उपलब्धता की आपले जे जवान आहेत, जे बॉर्डरवर रात्रंदिवस आपल्या देशाचं संरक्षण करतात, त्यांनाही फॅमिलीज आहेत, त्यांनाही मुलं बाळं आहेत, परंतु त्यांना कुठल्या सुट्या नसतात, कुठला सण नसतो. बॉर्डरवर तैनात असताना कुठून गोळी येईल, कुठून त्यांच्या अंगावर बॉम्ब पडेल हे माहीत नसतं. जीव मुठीत घेऊन जीवाची पर्वा न करता, घरादाराची पर्वा न करता देशासाठी लढतात. मग त्यांचे काही इश्यूज असतील, ते रिटायर झाल्यानंतर त्यांचा वेलफेअरसाठी काय करायचं, त्यांना दुसरा उद्योग कारण त्यांचं रिटायरमेंटचं हे 40-45 वर्ष असतं. मग त्या 40-45 वर्षात त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात, त्यांचे मुलं मोठे झालेले असतात, मुली लग्नाच्या असतात, आईवडील वृद्ध झालेले असतात, जबाबदारी त्यांच्यावर असतात. अशात ते रिटायर झाल्यावर त्यांना दुसरा उद्योगधंदा तयार करून दिलं. त्या अनेक स्कीम्स आम्ही करण्यात यशस्वी झालो. वन रँक वन पेन्शन 40 वर्षापासून त्यांची मागणी होती. आधीच्या सरकारांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ज्या दिवशी मोदींचा शपथविधी झाला त्या दिवशी राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये त्या सरकारची दिशा स्पष्ट होते आणि त्याच्यात पहिला मुद्दा घेतला, वन रँक वन पेन्शन हे इम्प्लिमेंट केलं. ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बजेटरी कन्स्ट्रेंट असताना सुद्धा 10,000 कोटी रुपये एका वेळेस दिलं आणि 7,000 रिकरिंग एक्सपेन्सेसमध्ये असा हिस्टॉरिकल निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थाने देशासाठी समर्पित असलेल्या एका घटकाला न्याय देण्याचं काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं मोदी सरकारची जर कधी उपलब्धी असेल, मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झालेत ना, लोकांनी मोदींना पंतप्रधान का केलं की देशात जो भ्रष्टाचार माजलेला होता, भ्रष्टाचाराचा कॅन्सर फोपावला होता, मोदींनी
एक शब्द दिलेला होता, भ्रष्टाचार रहित ट्रान्सपरंट मी गव्हर्नमेंट देणार. आणि तुमच्या लक्षात आणून देतो, या 3 वर्षात मोदी सरकारवर, मोदींच्या सहकाऱ्यांवर किंवा संरक्षण मंत्रालयात एकही स्कॅम झाला नाही. ही सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी. आमच्या संरक्षण खात्यात अजूनही स्कॅम उघडकीस येतात ते आधीच्या सरकारचे. ही सगळ्यात मोठी उपलब्धी. त्याच्या आधी दर 3 महिन्यांनी कुठला ना कुठला तरी स्कॅम आपण सगळेजण TV वर बघायचो किंवा प्रिंट मीडियामध्ये बघायचो. या 3 वर्षात तसा कुठलाही विषय दिसत नाही. अजूनही काही आलं तर ते मागचंच निघतं. ही मोठी उपलब्धी आहे. सर, एक वेगळा प्रश्न आपल्याला विचारतो की अण्वस्त्र निर्मिती ती कोणीही करू द्या, त्यातून जागतिक शांततेला मदत होते की जागतिक अस्वस्थता वाढते? अण्वस्त्र सज्ज होणं याचे 2 भाग असतात. या एनर्जीचा अनेक ठिकाणी वापर करता येतो, सकारात्मक वापर. तर याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी होतो, याचा वापर मेडिसिनमध्ये होतो, याचा वापर अनेक क्षेत्रात होतो. टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे आणि कम्युनिकेशन बदलत चाललेलं आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिअर पॉवरचा फार सकारात्मक उपयोग करता येतो. पण याला दुसरी बाजू हे याचा डिस्ट्रक्शन म्हणून सुद्धा उपयोग होता येतो. आता हे तुमच्या संस्कारावर आहे. भारतातील जनता, भारताचं नेतृत्व, आमची संस्कृती मोठी आहे. आम्ही न्यूक्लिअर पॉवर सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विकसित करू इच्छितो. पण जगात असे राष्ट्र आहेत की न्यूक्लिअर पॉवर त्यांना विध्वंसक वृत्तीसाठी वापरायची. आणि जेव्हा तुमच्या शेजारी अण्वस्त्र सज्ज असलेले जर कधी राष्ट्र असतील, त्यांचे इंटेन्शन्स चांगले नसतील, तर आपल्यावरही कंपल्शन येतं की आपल्या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, आपल्या मायभूमीचं रक्षण करण्यासाठी आपल्यालाही अणुपॉवर आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी सज्ज ठेवावीच लागेल. आणि मोठ्या अभिमानाने सांगावंसं वाटतं की भारतामध्ये आपले शास्त्रज्ञ ज्या पद्धतीने त्यांनी विकसित केलं, आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या पुढाकाराने DRDOच्या माध्यमातून आज ज्या पद्धतीने आपण विकसित झालेलो आहे, तर जगातील 3-4 राष्ट्राच्या पंक्तीत आपण येऊन बसलेलो आहे. त्यामुळे कोणाला सोपं नाही भारताला डोळे दाखवणे. मोदी सरकारचा सर्वात क्रांतिकारक निर्णय म्हणजे नोटाबंदी. या नोटाबंदीने नार्को टेररिझम संपुष्टात आला की काय झालं नेमकं? हे बघा, हे जे क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे किंवा काश्मीरच्या तरुणांना मिसगाईड करून त्यांच्या हातात दगड देणं, हे बेसिकली अनएम्प्लॉयमेंटमुळे आहे. आणि जेव्हा समोरासमोर युद्ध लढू शकत नाही, तेव्हा पाकिस्तान आर्मी आणि त्यांच्या गुप्तचर एजन्सीच्या भारतात आणि खास करून काश्मीर खोऱ्यात डिस्टर्बन्स पैदा करायचं, त्याच्यासाठी पैशाचा प्रचंड वापर करायचे. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, नोटाबंदी केल्यानंतर इमिजिएटली 5-6 महिने दगडफेकी बंद होऊन गेली होती, कारण नोटाच उपलब्ध नव्हत्या. आणि आता करन्सीमध्ये नोटा यायला लागल्या, तर आता थोडं वाढायला लागलं. अच्छा. तर त्याचा डायरेक्ट बेनिफिट आपल्याला तर निश्चितच झालं आहे. आणि खोट्या नोटा छापायचे जे काही कारखाने तिकडे पाकिस्तानमध्ये तयार झालेले होते, ते बंद करणं तेवढंच आवश्यक होतं. तर नोटाबंदीमुळे तर मोठा इम्पॅक्ट झाला होता. भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढवण्यासाठी गेल्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये आपण कुठले कुठले ठळक उपक्रम राबवले? आपल्या डिफेन्स व्यवस्थेच्या माध्यमातून HALमध्ये आपण मीडियम कॉम्बॅट फायटर एअरक्राफ्टसाठी भारताच्या बनावटीचं भारतातच तयार होण्यासाठी आपण 125 एअरक्राफ्टसाठी मॅन्युफॅक्चर HALला करतो. आणि त्याचप्रमाणे
मिसाईलमध्ये आम्ही इतकी प्रगती केली आहे, इच्छा होते की सगळे डिटेल्स सांगावं आपल्याला, परंतु नॅशनल सिक्युरिटीमुळे मी आपल्यासमोर जास्त सांगू शकत नाही. परंतु जगातल्या 3-4 राष्ट्रांच्या पंक्तीत आपण बॅलिस्टिक डिफेन्स मिसाईल सिस्टीममध्ये प्रगती केलेली आहे. अच्छा. नंतर सबमरीन असतील, आपण 6 सबमरीन मॅन्युफॅक्चर करतोय आपल्या मुंबईला माझगाव डाकमध्ये, संपूर्ण भारतीय बनावटीची. आपण एअरक्राफ्ट कॅरियर दुसरं एक आपल्याकडे आहे. एअरक्राफ्ट कॅरियर फक्त 2-3 देशांमध्येच आहेत, त्याच्यात आपण आहोत. आपण दुसरा एअरक्राफ्ट कॅरियर तयार करतोय. आणि इंडिजिनस डिफेन्स मॅन्युफॅक्चरला मोठ्या प्रमाणात बूस्ट मिळाला आहे. त्याच्यात FDI, आधी FDI डिफेन्समध्ये नव्हताच. आपण FDI 49% प्रायव्हेट रूटला आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट रूटला 100% केलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपण स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतोय की मोठ्या प्रमाणात तुम्ही भारतात या, इन्व्हेस्ट करा, मॅन्युफॅक्चर करा. अच्छा. आणि त्या पद्धतीचे आता कामं सुरू झालेली आहे. भामरे साहेब, आंतरराष्ट्रीय स्तरावर धुमसणारा जो दहशतवाद आहे त्याचं प्रमुख कारण हे आर्थिक आहे की धार्मिक? दोन्ही आहेत. पहिले तर धार्मिक आहे. धार्मिक आतंकवाद मिडल ईस्टपासून जो संपूर्ण जगात फोफावलेला आहे, मग त्याच्यात ISIS असेल किंवा तालिबान असेल, तर याच्या माध्यमातून हा टेररिझम हा ग्लोबल फेनॉमेनॉन राहिलेला आहे, कुठल्या एका राष्ट्राचा राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे वर्ल्ड कम्युनिटीला भारताच्या माध्यमातून अतिशय सक्षमपणे मांडण्यात येतं की टेररिझम इज अ ग्लोबल फेनॉमेना, वी ऑल आर फेसिंग इट. आणि हा कुठल्या एका राष्ट्रापुरता सीमित नाही आहे. आणि देर इज नथिंग लाईक गुड टेररिझम अँड बॅड टेररिझम. टेररिझम हे वाईटच असतं आणि ते समजावण्याचा प्रयत्न आपण आपल्या शेजाऱ्यांना करत असतो. एक लक्षात येईल आपलं, सर्जिकल स्ट्राईक नंतर अगदी पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांनी सुद्धा भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं. ही मोठी डिप्लोमॅटिक आपल्यासाठी विजय आहे. आणि त्याच्यामुळे जगाच्या प्लॅटफॉर्मवर ते युनोचं असेल किंवा सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण जे डिप्लोमॅटिक ऑफेन्सेस पाकिस्तानावर केला, ज्याची परिणिती सार्क परिषद कॅन्सल झाली. सार्क परिषदमधल्या सगळ्या राष्ट्रांनी पाकिस्तानला दोष दिला आणि ती सार्क परिषद गुंडाळण्यात आपण यशस्वी झालो. त्याच्यामुळे टेररिझम हा जागतिक प्लॅटफॉर्मवर अतिशय समर्थपणे कोणता देश मांडत असेल तर भारत मांडत असेल. कारण काही राष्ट्रांची जी दुहेरी नीती आहे त्यांना ठणकावून सांगणं हे मोठं काम आपण भारतीयांच्या माध्यमातून केलेलं आहे. धन्यवाद भामरे साहेब. आज मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या सर्वच प्रेक्षक श्रोत्यांना तुम्ही मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कालावधीतली भारताच्या संरक्षण मंत्रालयाची सर्व भूमिका, त्याच्यातल्या विधायक बाजू, त्याच्यातल्या मर्यादा, ह्या सर्व आज उलगडून दाखवल्या, त्या संबंधातलं प्रबोधन केलं. याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक आभार. आभारी आहे.